नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित अरण्य सुंदरी ही दीर्घकथा. आणि आज या दीर्घकथेचा शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी श्रोते हो, अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल, तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. ऐकूयात अरण्य सुंदरी शेवटचा भाग, अर्थात भाग 5. आता राजकुमारीला कशाची गरज नव्हती. कोणाचीही भीती बाळगण्याचं तिला कसलंही कारण नव्हतं. आपण बरोबर आणलेली संपत्ती गोऱ्या रंगाच्या भिल्लानं बरोबर नेली आहे हीच चीड तिच्या मनात निर्माण झालेली होती. काहीही करून ती संपत्ती परत मिळवण्याचा तिचा प्रयत्न होता. ज्या दिशेनं तो भिल्ल गेला होता त्याच दिशेने तिने चालायला सुरुवात केली होती. रात्रीच्या वेळी मिळालेल्या गावात तिने नुसता हैदोस घातला होता. गावाबाहेरच्या एका झोपडीतनं तिने खायला मिळवलं होतं. अंगावरच्या कपड्याची तिला काळजी नव्हती. आता कुठे आसरा मिळवण्याची तिला गरजही नव्हती. रानावनाची भीती तर तिला कधीच वाटली नव्हती. लहानपणापासून ती रानावनात एकटीच भटकत होती आणि आता त्याच रानात एकाकी असं जनावरासारखं जीवन जगण्याचा चंग तिने स्वतःशी बांधलेला होता. पहाटे पहाटे ती गढीपासनं काही अंतरावर पोचली. तो भिल्ल त्याच गढीकडे गेलेला आहे हे तिच्या लक्षात आलं. आणि अचानक उंचावरचा तट ओलांडताना त्याच भिल्लावर तिची नजर गेली. त्याच्याबरोबरचा एक भिल्ल थोड्याच वेळात तिने तट पार करून जाताना पाहिला. दोघांजवळ 2-2 बोचकी होती. आपलीच संपत्ती असलेल्या त्या थैल्या आहेत हे तिला माहिती होतं. आता तिला कसं ताजंतवानं वाटत होतं. जवळच्याच ओढ्यावर तिने पाणी पिऊन घेतलं. तिच्यात हुशारी निर्माण झाली. कशीबशी ती गडीजवळच्या गर्द झोडपात आली तेव्हा तिच्या डोळ्यापुढे घाबरलेल्या माणसांचे चेहरे स्पष्टपणे दिसत होते. आणि अजून तरी ही माणसं आपल्याला का घाबरतायत हे तिच्या काही लक्षात येत नव्हतं. तो दिवस संपला. दिवसानंतर आलेली रात्रही संपली. आणि तिसऱ्या दिवसानं तिच्या मनात वादळ उठवून दिलं. आपली संपत्ती मिळाली तर आपण कुठेतरी दूरवर निघून जाऊ शकतो आणि तिथे जाऊन सुरक्षितपणे राहू शकतो याची तिला जाणीव झाली. पण दूर जायचं कुठे हे काही तिच्या डोक्यात शिरलं नाही. कोणत्याही नातलगाकडे तर जाता येत नव्हतं. आपण नातलगाकडे गेलो आणि भीतीपोटी त्यांनी चुगली केली तर आपल्याला चुटकीसरशी हाल हाल करून ठार मारण्यात येईल ही भीती तिला एकसारखी वाटत होती. ती अंधार होईपर्यंत थांबली आणि मग चिडून तिने पश्चिमेकडच्या बाजूनं गढी चढायला सुरुवात केली. उजव्या हातात सुरा सांभाळत ती कडा चढत होती. तिच्या मनात नाना शंका उभ्या राहिल्या होत्या. तो भिल्ल कोण आहे आणि आपल्या मागे लागायचं त्याला कारण काय हा प्रश्न पुन्हा एकदा तिच्या मनात घोटाळायला लागला होता. मध्यरात्रीच्या सुमाराला तिने तट पार केला. कशीबशी ती झुडपापासनं स्वतःला सांभाळत सांभाळत वाड्याच्या रोखानं चालायला लागली. चांदण्यात तिला वाडा स्पष्टपणे दिसत होता. एकाएकी किंकाळी ऐकू येताच ती हादरली. घाबरून तिने आजूबाजूला बघितलं. त्या भिल्लाचं वागणं तिला माहिती होतं. एखादा बाण कोणत्याही क्षणी आपल्या पोटात घुसेल या भावनेनं ती थरारली आणि एका झटक्यात झुडपा आड अदृश्य झाली. आपल्याला बघून कोणीतरी घाबरलाय हे तिच्या लक्षात आलं, पण त्यांनी का घाबरावं हे काही तिच्या डोक्यात शिरलं नाही. किंकाळी ऐकताच शरीराला सुटलेला कंप अद्यापही नाहीसा झाला नव्हता. तिचे पाय लटपटत होते. एखादा हल्ला झाला तर सूर्याचा वार सुद्धा आपल्याला करता येणार नाही याची तिला जाणीव झाली. आणि घाबरलेल्या अवस्थेत तशीच ती झुडपांचा आधार घेत बसल्या बसल्या हळूहळू वाड्याच्या रोखानं पुढं सरकली. जेव्हा घाबरलेला भिल्ल वाड्यात पळाल्याचं तिने बघितलं तेव्हा तर ती अधिकच घाबरून गेली. आता कित्येक भिल्ल त्या वाड्यातनं आपल्या शोधासाठी बाहेर पडतील हा विचार तिच्या डोक्यात घोळायला लागला होता.
बऱ्याच वेळानं 3 भिल्ल 2 मशालींच्या उजेडात बाहेर पडल्याचं तिने बघितलं. हळूहळू तिने गेलेलं धैर्य एकवटलं. तिघेही भिल्ल ज्या ठिकाणी किंकाळी उमटली त्या ठिकाणी गेल्याची जाणीव तिला होताच हलक्या पावलांनी ती त्या वाड्यात शिरली. काय होईल ते होईल हा विचार तिने मनाशी केलेला होता. काय होईल आपलं ते रात्रीच होईल. जगणं किंवा मरणं हा निर्णय आजच्या रात्रीच होईल. निदान मनाची होणारी ही कुतरवड तरी थांबेल. तिच्या मनात विचार डोकावून गेला. हळूच ती एका कोठीत शिरली. तिचे डोळे हळूहळू अंधाराला पूर्णपणे सारावले. भव्य असा पलंग असलेल्या कोठीत आपण आलेलो आहोत हे तिने बघितलं. कदाचित हा पलंग आणि हे शय्याग्रह त्या राजबिंड्या व्यक्तिमत्वाच्या भिल्लाचं असावं असा सुद्धा विचार तिच्या डोक्यात आला. कितीतरी वेळ एकटीच ती अंधारात उभी होती. दूरवर होणारा प्रत्येक आवाज कानाने टिपण्याचा प्रयत्न करत होती. आता कुठलाही धोका पत्करायची तिची तयारी नव्हती. बोलण्याचे आवाज जवळजवळ येताना तिने ऐकले. बाहेर दिवस फुटतोय याची तिला जाणीव झाली. पावलांचे आवाज दाराबाहेर थांबले. पहाट संपलेली असली तरी अद्याप दिवसाला सुरुवात झाली नव्हती. अंधाराला नितळपणा आलेला नव्हता. बोलणाऱ्या आकृत्या दाराबाहेर तिला अस्पष्टपणे दिसायला लागल्या आणि एक मशाल सुद्धा तिला दिसली. हळूहळू एक मशाल घेतलेला भिल्ल त्यांच्या जवळ आला. दुसरीही मशाल पेटवली गेली. ती बारकाईनं त्यांची प्रत्येक हालचाल निहाळत होती. जेव्हा त्या गोऱ्यापान भिल्लाचं बोलणं तिच्या कानावर पडायला लागलं तेव्हा हळूहळू आश्चर्यानं तिचं मन भारून जायला लागलं. कोण आहे हा माणूस? पुन्हा एकदा तोच विचार तिच्या डोक्यात उभा राहिला. त्याच्या एकंदरीत बोलण्यावरनं त्याच्यापासनं आपल्याला धोका नाहीये हे तिने ओळखलं. पण धोका कसा नाहीये हे मात्र तिचं मन तिला सांगू शकलं नाही. तिच्या मनाचा पार गोंधळ उडाला. जेव्हा तो एका हातात मशाल घेऊन आत येतोय हे तिने बघितलं तेव्हा ती जागच्या जागी थिजल्यासारखी झाली. तिचे पाय जमिनीला चिकटून बसल्यासारखे झाले. आपल्या शरीरातली शक्ती कोणीतरी हिरावून घेतलीये याची तिला जाणीव झाली. दाराला आतून आडसर लावला गेला आणि आपण आत आहोत हे त्या गोऱ्या भिल्लाला माहिती असावं हा विचार तिच्या मनात येताच तिचं शरीर क्रोधानं उभं पेटलं गेलं. आपण आत आहोत हे त्याला माहिती नसतं तर त्याने आतनं आडसर लावला नसता हा विचार तिच्या मनात डोकावला. जेव्हा आत आलेल्या सूरजनं तिच्याकडे आश्चर्यानं पाहिलं तेव्हा ती अरण्य सुंदरी क्रोधानं थरथर कापत होती. सूरज अतिशय सावध होता. तो बारकाईने तिच्या हालचालींकडे बघत होता. चवताळून ती कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला करेल ही भीती त्याला क्षणाक्षणाला वाटत होती. ती आपल्यावर हल्ला करेल म्हणून तो घाबरत नव्हता. मी म्हणणारे योद्धे त्याने अंगावर झेलले होते. त्याला फिकीर होती ती फक्त या चवताळलेल्या अरण्य सुंदरीची. मशालीच्या उजेडात का होईना त्यांनी त्या अरण्य सुंदरीला इतक्या जवळून अगदी पहिल्यांदा पाहिलं होतं. ती खरोखरीचीच राजकुमारी आहे हे तिच्याकडे बघून त्याला पटलं होतं. तिचा चेहरा आपण कुठेतरी पाहिला असावा, निदान त्या चेहऱ्याची व्यक्ती तरी आपण पाहिली असावी असं त्याला राहून राहून वाटत होतं. सूरज 2 पावलं पुढं आला. त्यावेळी त्याच्याजवळ धनुष्य आणि बाण याच्याशिवाय कुठलंही हत्यार नव्हतं. घाईघाईत बाहेर जाताना त्यांनी लांबलचक सुरा असलेला पट्टा पलंगाच्या कोपऱ्यात अडकवून ठेवलेला होता. धोका कोणता आहे हे त्याला माहिती होतं. पहारा करणाऱ्या भिल्लाला बाहेर हडळ दिसलीये हे त्यांनी बोलण्यावरनं ताडलं होतं आणि म्हणूनच सुरा न घेता तो बाहेर पडला होता.
धनुष्यबाणाची गरज भासेल असं त्याला वाटलं नव्हतं, पण नेहमीच्या सवयीनुसार त्यांनी ते जवळ बाळगलं होतं इतकंच. तिच्या पायांची अस्पष्ट अशी हालचाल झाल्याची जाणीव सूरजला झाली. उजव्या हाताची सुरा पकडलेली बोटं किंचित वळवळल्याची त्यांनी पाहिली. पण तरीही त्यांनी स्वतःच्या मनाची चलबिचल होऊ दिली नाही. डाव्या हातात मशाल गच्च पकडून तो तिच्या नजरेला नजर भिडवून जागच्या जागी उभा होता. तो क्षण आला हे सूरजच्या अंतर्मनानं सांगितलं. तिच्या हालचालीमधूनही त्याला अस्पष्ट अशी त्याची जाणीव झाली. राजकुमारीने चवताळून थेट त्याच्या अंगावर झेप घेतली. रागवलेल्या राजकुमारीची ती झेप सूरजच्या दृष्टीनं लक्षात येण्यासारखी नव्हती. आपण तिला सहजासहजी थोपू असा विचार त्यांनी केला होता, पण घडलं होतं भलतंच. तिने टाकलेली 4 पावलं अत्यंत शास्त्रशुद्ध अशी होती. तिने केलेला वार अतिशय शास्त्रशुद्ध असा होता. सूरजनेही तशाच सूर्याचा किंवा तलवारीचा वार केला असता तरी स्वतःचं रक्षण करण्यासाठी तिने जागा ठेवलेली होती. सूरज गांगरला. समोरासमोर लढताना सूरज आयुष्यात पहिल्यांदाच गांगरला होता. यापूर्वी त्याच्यावर अशी वेळ कधीही आली नव्हती. आपल्याबरोबर लढणारी एक स्त्री आहे का एक शक्तिमान असा अव्वल दर्जाचा योद्धा आहे हेच सूरजच्या डोक्यात शिरलं नव्हतं, आणि डोक्यात शिरायला त्याच्याकडे वेळ होता तरी कुठे. त्यांनी डाव्या हातातल्या मशालीवर वार झेलला. अर्धी मशाल एका वारानं कापली गेली आणि सूरजनं तिच्या डोक्यावरनं पलीकडे कोलांटी घेतली. त्यावेळी त्याची छाती भात्यासारखी वरखाली होत होती. आडसर त्यांनी सरकवला होता. आपण आडसर सरकून बाहेर जायचा प्रयत्न केला तर ती आपल्याला पाऊल सुद्धा बाहेर टाकू देणार नाही याची पूर्ण खात्री आता सूरजला पटली होती. कोलांटी घेता घेता त्याचं सगळं लक्ष तिच्या दुसऱ्या वाराकडे होतं. आपले पाय जमिनीला लावण्यापूर्वी जर का सुरा हवेत फिरला तर आपल्या शरीराचे एका घावात 2 तुकडे होतील हे त्यांनी गृहीत धरलं होतं, आणि दुसरा सपकन आलेला वार जमिनीला पाय लावता लावता त्यांनी तुटक्या मशालीवर झेलला होता. सुरा निसटला आणि खाली जाऊन त्याचं टोक जमिनीत घुसलं. त्याच क्षणी सूरजनं पट्ट्यात अडकवलेला सुरा बाहेर खेचला. आता त्याला कसली फिकीर नव्हती. सुरा हातात येताच त्याच्या जीवात जीव आला होता. आता आपण कितीही काळ या शूर राजकुमारीला थोपवून धरू शकतो याची खात्री सूरजला झाली होती, आणि त्याच वेळी त्यांनी बाजूला झेप घेतली होती. जमिनीवर पडलेली मशाल मंदपणे जळत होती. मंद उजेडात हालचाली करणं अगदी सोपं होतं. दोघांनाही एकमेकांच्या हालचाली स्पष्टपणे दिसत होत्या. सूरजच्या हातात रुंद पात्याचा लांब सुरा बघताना राजकुमारीच्या चेहऱ्यावर सुद्धा फरक पडला होता. ती गोंधळलेली आहे हे त्याच्या नजरेनं टिपलं होतं. पण तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव क्षणभरच टिकले. पुन्हा ती वेड्यासारखी बेभान झाली. चवताळून तिने एक पाऊल पुढं टाकलं खरं, पण झटक्यात तिने ते मागे घेतलं. तिने सूरजचा चेहरा नीट निरखून पाहिला, आणि त्याच वेळी दाराबाहेरनं नथू जोरजोरात सूरजला हाका मारत होता. सूरजला आत काहीतरी धोका आहे अशी त्याची कल्पना झालेली होती. नथू, मला कुठलाही धोका नाहीये, तू काहीही काळजी करू नको. सूरजनं बाहेर असलेल्या नथूला जाणीव करून दिली. त्यावेळी सूरजचा आवाज अगदी शांत होता. आपला आवाज ऐकूनच नथूला काही धोका नाहीये ही स्पष्टपणे जाणीव होईल हे सूरजला माहिती होतं. सूरज आता शांतपणे तिच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत उभा राहिला. तिला कोणत्या पद्धतीनं शांत करावं हाच विचार त्याच्या डोक्यात त्यावेळी घोळत होता. तिच्यातला अविचारपणा जाईल कसा हे काही त्याच्या लक्षात येत नव्हतं.
आपण काही सांगितलं तर ती ऐकेल का याचीही जाणीव त्याला होत नव्हती. वरकरणी तो जितका शांत दिसत होता तितकीच त्याच्या अंतःकरणात खळबळ माजली होती. राजकुमारी, तू जर शांत डोक्यानं विचार करशील तर निष्कारण हा अविचार करणार नाहीस. माझ्याशी लढत लढत तू फक्त थकून जाशील, त्यातून निष्पन्न काहीही होणार नाहीये. एकेका शब्दावर जोर देत सूरज शांतपणे म्हणाला आणि तिने चमकून सूरजच्या चेहऱ्यावर नजर रोखली. क्षणात तिच्या चेहऱ्यावर झालेले बदल सूरजनं टिपले. आपल्या एकाच वाक्यानं तिच्या अंतःकरणात खळबळ माजली आहे हे सूरजने ओळखलं आणि त्यांनी लगेच बोलायला सुरुवात केली. हे बघ, तू रानात मला पहिल्यांदा दिसलीस आणि तू राजकुमारी आहेस हे मी ओळखलं. या रानात भटकण्यामागे काहीतरी गूढ असावं असं मला वाटलं आणि तेवढ्यासाठी मी सतत तुला गाठायचा प्रयत्न करायला लागलो, पण शेवटी तूच मला गाठलंस. सूरज जसजसा बोलत होता तसतसे तिचे डोळे विस्फारले जात होते. तिच्या अंतःकरणात घालमेल व्हायला लागली होती. काहीतरी बोलण्यासाठी तिचे ओठ अस्पष्टपणे हलत होते, पण तिच्या अंतःकरणातून निघणाऱ्या शब्दांना ओठातून बाहेर पडायची वाटच सापडत नव्हती. ती चमत्कारिक अवस्थेत सापडली होती आणि एकंदरीत तिचे हावभाव बघून आपण जिंकलो हे सूरजच्या लक्षात आलं होतं. राजकुमारी, तुझ्या बरोबरच्या माणसांचं काय झालं हे मी पाहिलंय. सगळ्यांचे अंत्यविधी मी पार पाडलेत माझ्या पद्धतीनं. त्यावेळी तू असायला हवी होतीस, पण तू हजर राहू शकली नाहीस. कदाचित त्यामध्ये तुझे मातापिता सुद्धा असतील. हो, माझे पिताजी होते आणि साहेबही. अनाहूतपणे राजकुमारीच्या तोंडून शब्द बाहेर पडले आणि नकळत तिच्या तोंडून जोरात हुंदका बाहेर पडला. पण तिची ही अवस्था फार काळ टिकू नाही शकली. बघता बघता तिने स्वतःला सावरलं आणि दुःखानं कळवळून निघालेला तिचा चेहरा बघता बघता कठोर बनला. क्रोधाची एक लाट तिच्या नसानसात सणकून गेली. माझा खजिना कुठे? क्रोधानं थरथरत तिने विचारलं. 4ही थैल्या माझ्याकडे शाबूत आहेत. तुला हवा तेव्हा तू त्या नेऊ शकतेस. तू आहेस तरी कोण? तिचा आवाज जरा उतरल्यासारखा झाला होता. आवाजाला असलेली कठोरतेची झाक बघता बघता नाहीशी झाली होती. मी सूरज, सूरज महिषी. मला शब्दवेधी सुद्धा म्हणतात. राजकुमारी, मी या रानाचा, डोंगराचा, नद्यांचा, नाल्यांचा आणि भिल्लांचा राजा. अभिमानानं त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले तेव्हा राजकुमारीच्या चेहऱ्यावर भीतीची लाट पसरलेली दिसली. घाबरून ती आपल्याकडे बघतीये हे त्याच्या लक्षात आलं. दूर दूरच्या देशात स्वतःची कुठली कीर्ती पसरली आहे हे त्याला माहिती होतं. शब्दवेधी म्हणजेच सूरज हे थोड्यांनाच माहिती होतं. पण सूरज म्हणजे एक भयंकर माणूस, राक्षसापेक्षा सुद्धा भयंकर, असंच सर्वत्र कर्णोपकर्णी झालं होतं याची कल्पना त्याला होती. राजकुमारी, माझ्याबद्दल तू काहीही ऐकलेलं असशील तर तू ते डोक्यातनं काढून टाक. शब्दवेधी म्हणजे अन्यायाचा दुश्मन, शब्दवेधी म्हणजे न्यायाचा सखा हे पक्क मनात ठेव. सध्या तू संकटात आहेस आणि संकटात सापडलेल्या कुठल्याही व्यक्तीला मदत करणं मी माझं कर्तव्य मानतो. सूरज थंडपणे बोलला आणि बोलता बोलतानाच त्याने आपल्या हातातला सुरा पट्ट्यात अडकवून टाकला. सूरज आयुष्यातला हा फार मोठा धोका पत्करत होता. डोळे झाकून त्यांनी असा धोका कधीच पत्करला नव्हता. तिने चवताळून हल्ला केला तर आपण जागेवरचा हलू सुद्धा शकणार नाही हे सूरजला माहिती होतं आणि तरीही तो मख्खपणे राजकुमारीच्या चेहऱ्याकडे बघत उभा राहिला होता. कितीतरी वेळ त्यांच्यात नजरेचं द्वंद्व सुरू होतं.
कितीतरी वेळ दोघांच्याही अंतःकरणात घालमेल सुरू होती. अशा निराशेचं वादळ सूरजच्या अंतःकरणात तुफान माजवत होतं. एकाएकी चमत्कार घडावा तसं घडलं. राजकुमारीच्या हातातला सुरा गळून खाली पडला. हताशपणे तिने एक वार सूरजच्या नजरेला नजर भिडवली. त्यावेळी मशाल विझण्याच्या बेतात आली होती. छपरातून आत आलेल्या कवडशानं भरपूर उजेड त्या शय्यागृहात फाकलेला होता. दोन्ही हातांनी तोंड झाकून राजकुमारी हमसून हमसून रडत होती. सूरज भारावल्यासारखा त्या अरण्य सुंदरीकडे फक्त पाहत होता. काही बोलून तिचं सांत्वन करण्याचं सुद्धा भान सूरजला राहिलेलं नव्हतं. श्रोते हो, गेले 5 दिवस तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित अरण्य सुंदरी ही दीर्घकथा. ही दीर्घकथा आज संपली. कशी वाटली कथा कमेंट करून जरूर कळवा. या दीर्घकथेचा प्रत्येक भाग लाईक करा, प्रत्येक भागावर कमेंट करा, प्रत्येक भाग आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात आणि गुरुनाथ प्रेमींमध्ये शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल. नमस्कार.